पहिले संविधान निर्माते झाले. हा केवढा मोठा इतिहास आहे. आणि म्हणून बघा, चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो हे नक्की तुम्ही सांगा, पण वर्गाबाहेर बसणारा विद्यार्थी सुद्धा देशाचं संविधान लिहू शकतो आणि त्या संविधानाच्या बळावर एक चहावाला सुद्धा पंतप्रधान बनू शकतो हे सांगणं जास्त प्रेरणादायी ठरेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी प्रेरणेचे सर्वात मोठे स्रोत आहेत. त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून असो किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वामनदादा कर्डकांनी फार सुंदरसा लिहिलाय, काल मुजऱ्याचे केलेले माझ्या मेलेल्या बापाने. आज बघा, जे लोक, बरेच लोक आहेत, SC ST समाजाला मिळालेल्या आरक्षणावरून लोक, काही समाजातील लोक त्यांना टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात. काय म्हणतात की नाही, तुमच्यासारखा आम्ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत नाही. त्यांना फक्त एकच वाक्य बोलायचं, भाऊ म्हणायच्या, गेल्या 2000 वर्षांपासून जो 100% आरक्षण तुम्ही घेत आलात, पिण्याच्या पाण्यापासून ते शिक्षणापर्यंत, तेव्हा तुम्हाला कोणी बोलणार नव्हता. पण आज आम्ही थोड्या समाजामध्ये पुढे यावं म्हणून बाबासाहेबांनी जे आरक्षण आम्हाला दिसते तर ते तुम्हाला खूप आहे. वामनदादांनी लिहिलंय, काल मुजरेचे केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने. गेली सारीची लाचारी दिल्लीच्या दरबारी, गेली सारीची लाचारी दिल्लीच्या दरबारी, मला नेऊन बसवले 7 कोटीच्या बापाने. होतो मातीत दडलेला, होतो मातीत पडलेला, माझे सोनेचे केले रे एका मोठ्या सराफाने. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांचे उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून बाबासाहेबांनी असे आपल्याला म्हणाले ते की भावनेला माणुसकीकडे घेऊन जाणारा शिक्षण असायला हवा. आणि तिसरा उद्देश बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला तो म्हणजे कोणता, की शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारा शिक्षण असायला हवा. श्रमाकडे घेऊन जाणारा शिक्षण म्हणजे असा की जो शिक्षण आपल्याला भिकेमध्ये मिळालेल्या पोळीपेक्षा कष्टाने कमावलेली भाकरी गोड असते हे शिकवते. म्हणजे जो शिक्षण आपल्याला कष्ट करायला लावते, काम करायला लावते, जिद्दीनं जगायला शिकवते. बघा, असं म्हणतात की बघा, एवढं सुंदर तुम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि एवढं सुंदर कार्यक्रम आयोजित करत असताना महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न करता, त्यासाठी तुम्ही जेव्हा कष्ट निर्माण करता, कष्ट उचलता. बघा, असं म्हणतात की एक उदाहरण नेहमी दिले जाते. एका जंगलामध्ये भयानक वनव्याची आग पेटली होती, भयानक वनवा पेटला होता आणि सर्व जीव जीवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले होते. सगळ्या जीवाची पळापळ चाललेली होती, अख्ख्या जंगलामध्ये आग लागली होती. पण तेवढ्यातच एका कावड्यानं काय बघितलं, एक चिमणी दुरून कुठून तरी आपल्या चोचीमध्ये पाणी आणायची आणि त्या वनव्याच्या आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायची. दुरून कुठून तरी पाणी आणायची आणि त्या वनव्याच्या आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायची. दुरून कुठून तरी आणायची, वनव्याच्या आगीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायची. आणि बऱ्याच वेळापासून तिची चाललेली ओढाताण, तिकडे दूर फांदीवर बसलेला कावळा बघत बसलेला होता. तो कावळा त्या चिमणीजवळ गेला आणि म्हणाला, चिमणी तू काय करतेस, तुझ्या चोचीवर पाण्याने वनवा काय विजणार आहे का, काय वेळेपणाचा बाजार लावून ठेवलाय. तेव्हा त्या चिमणीने दिलेलं उत्तर एक आदर्श उत्तर आहे, माय बापू, तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या सर्व आयोजन समितीतल्या सर्व सदस्यांसाठी, अध्यक्षांसाठी खऱ्या खुऱ्या अर्थाने गोड आहे. ती चिमणी म्हणाली की मला माहित आहे माझ्या चोचीवर पाण्याने हा वनवा काही विजणार नाही, पण मला हे सुद्धा माहित आहे उद्या जेव्हा भविष्यामध्ये या वनव्याची गोष्ट निघेल तेव्हा माझं नाव तर लक्षात घेतलं जाईल की एका चिमणीने तो वनवा विजवण्याचा प्रयत्न तर केला होता. तेव्हा वनवा विजवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल, वनवा पेटवणाऱ्यामध्ये नाही. आणि म्हणून आज बघा, तुम्ही या वनवा विजवण्याचा प्रयत्न करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ज्या समाजामध्ये आज अज्ञानता पसरलेली आहे, जो समाज आपला भरकटलेला आहे, त्या समाजाला एकत्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि त्यासाठी तुम्ही जिद्दीने कष्ट करताय. म्हणजे खऱ्या खुऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाच्या व्याख्येवर तुम्ही उतरताय, ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अजून एक तुम्हाला सांगावीशी वाटते की 18 मार्च 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रामलीला मैदानामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक वाक्य बोलले होते. वामनदादांची सुरुवातीलाच मी ओळ सांगितली होती, शेवटचा टॉपिक घेतो आणि त्याच्यानंतर मग समारोपाकडे घेऊया. वामनदादा म्हणाले होते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. का म्हणाले असतील वामनदादा कडे, कारण बाबासाहेबांचे जेवढे अनुयायी होते ते आता विखुरायला लागले होते. आंबेडकरी चळवळीमध्ये मतभेद व्हायला लागले आणि म्हणून वामनदादांनी लिहिले होते की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेचे टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेचे चोक असते. का म्हणाले होते वामनदादा? म्हणायचे की शिवशाहू फुले आंबेडकरी चळवळीवर चालण्यासाठी 5 खंदे समर्थक 5 जरी लोक असले तरी चळवळ पुढे घेऊन जाता येऊ शकते. पण दुर्दैव असं की सत्तेसाठी, मोहासाठी बाबासाहेबांच्या विचारांसोबत लोकांनी गद्दारी केली. 18 मार्च 1956 दिल्ली येथील रामलीला मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलले होते की मला माझ्याच समाजातील शिकलेल्या लोकांनी माझ्यासोबत गद्दारी केली आहे, मला धोका दिलाय. मला वाटलं होतं की लोक माझ्या समाजातून पुढे येऊन माझ्या मागे राहिलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी मदत करतील, पण माझ्या भ्रमनिराश झालाय. हे लोक सत्तेसाठी हपापले आहेत, ही लोक पदासाठी हपापले आहेत, ही लोक प्रशासनात जाण्यासाठी तरसले आहेत, पण समाज पुढे यावा यासाठी काम करत नाही आहे. हे बघून बाबासाहेबांना खूप जास्त दुःख वाटलं. तीच लोक आज बघा कधी आपल्या समाजासाठी आवाज पुढे करत नाही. आरक्षण विरोधामध्ये त्यांची वाक्य बाहेर येताना दिसत आहेत, सत्तेच्या मोहापोटी निघून गेले. आणि म्हणून बघा जो व्यक्ती आज बरेच लोक
ज्यांना संविधानाची किंमत राहिली नाहीये. आणि एखादा व्यक्ती जर तुमचा मित्र असेल, कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, तो जर म्हणत असेल की संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे, ते बेकार आहे, ते अशी आहे तशी आहे, त्यांना फक्त एवढंच म्हणायचं. त्याने एक साधं उदाहरण द्यायचं. तो उदाहरण सांगतो आणि त्याच्यानंतर मग समारोपाकडे घेऊन जाईल. एक दिवस काय झालं की एक व्यक्ती आपला कुत्रा घेऊन त्या बोटीनं प्रवास करत चालला होता. त्याला बाहेर जायचं होतं, पण त्या कुत्र्याने आजपर्यंत त्या बोटीमधून कधी प्रवास केला नव्हता, म्हणून तो काय सारखा वरखाली ये जा करत होता. तो बोटीचा जो मालक होता तो म्हणाला त्या कुत्र्याच्या मालकाला, कुत्र्याला सांभाळा म्हणे, नाहीतर एकटा हा कुत्रा डुबेल म्हणे, नाहीतर मला डुबेल म्हणे. पण आता समजावं कसं? त्या मालकाला त्याला काही शांत करता येत नव्हतं. पण त्या बोटीवर अजून एक माणूस होता. तो म्हणाला, सर तुमची परमिशन असेल तर मी 2 मिनिटात त्याला शांत करतो. म्हटलं लगेच करा की. त्यानं काय केलं, 2 माणसाला जवळ बोलावलं, त्या कुत्र्याला उचलून आणि दिलं पाण्यात फेकून. पाण्यात फेकल्याबरोबर तो कुत्रा तडफडायला लागला. तडफडायला लागल्यानंतर 15 सेकंद पाण्यात ठेवल्यानंतर पुन्हा त्याला वर ओढण्यात आलं आणि बोटी ठेवण्यात आलं. मग पुढच्या प्रवासभर तो कुत्रा असा त्या बोटीच्या कोपरा पाडून गपगुमान राहायला लागला. त्यांना काहीच हालचाल केली नाही. त्या कुत्र्याच्या मालकाला आश्चर्य वाटलं. म्हणलं आता कुत्रा एवढे इतक्यात हालचाल करत होता, तुम्ही याला पाण्यात फेकला, शांत झाला, याच्या मागे कारण काय होता? त्या माणसानं एक खूप सुंदर सांगितलं गोष्ट. तो म्हणाला, दादा कसं आहे ना म्हणे, दुसऱ्यांचे दुःख स्वतः अनुभवल्याशिवाय कळत नाही. या कुत्र्याला जेव्हा मी पाण्यात टाकलं तेव्हा याला या पाण्यात असलेल्या धोक्याची जाणीव झाली आणि आपल्या बोटीचे महत्व कळालं. आणि आज जी लोक, आज जे डुकरं आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलताना दिसतात, त्यांना फक्त एवढंच म्हणायचे की फक्त 6 महिने हे मनुस्मृतीचे पुस्तक तुला मी देतोय, फक्त 6 महिने या मनुस्मृतीच्या नियमानुसार वागून दाखव. गळ्यात मडका आणि कमरेला झाडू बांधून फिरवून दाखव. सार्वजनिक ठिकाणी येण्यापासून जेव्हा तुमच्यावर बंदी लादली जाईल तेव्हा तुम्हाला अशी किंमत कळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाची. आणि बघा, मी नेहमी असं म्हणतो, संविधानाची किंमत आपण केली पाहिजे. संविधानाचे पुस्तक प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. ते आपलं ऊर्जास्थान आहे, ऊर्जा स्त्रोत आपल्यासाठी. लग्न झाल्यावर 2 भावांना एकत्र राहणं जमत नाही, पण आपल्या भारतामध्ये 29 राज्य आहेत, 10 धर्म आहेत, 7,500 जाती आहेत, 3,000 भाषा आहेत, हजारो संस्कृती आहेत, हजारो पंथ आहेत, शेकडो संस्कृती आहेत, 136 कोटी लोकसंख्या आहे, 45 कोटी कुटुंब आहेत, आणि या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा आपला भारतीय संविधान. दिस इज द पॉवर ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पॉवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. रमेशदादा बुरबुरे गझलकार आहेत, त्यांची फार सुंदर ओळी आहे. ते असं म्हणतात की जे हक्क पाहिजे ते साऱ्याचे दान करते, जे हक्क पाहिजे ते साऱ्याचे दान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. आणि म्हणून त्या संविधानाची किंमत आम्हाला समजली पाहिजे. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये जेव्हा शिक्षणाला होते, पीएचडीचा अभ्यास त्यांचा सुरू होता, तिथल्या एका लायब्ररीच्या भिंतीवर सांगितलं जातं, त्याचा संदर्भ मला जेव्हा नाही, पण ऐकायला एवढं सुंदर वाटलं, मला वाटलं की आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगावं. 1927 साली लायब्ररीमध्ये जिथे बाबासाहेब अभ्यास करत होते, तिथल्या भिंतीवर 2 ओळी लिहिलेल्या होत्या. या आम आदमी पैदा होता और मर जाता है, महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता. बाबासाहेबांना पहिली ओळ पटली, आम आदमी पैदा होता है मर जाता है, पण ती दुसरी ओळ होती की महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, ही ओळ बाबासाहेबांना पटली नाही. बाबासाहेबांनी काय केलं, एक मार्कर घेतलं, पेन घेतलं, आणि जी दुसरी ओळ आहे महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, त्याला मिटवलं आणि तो पुढे निघून गेलं. जेव्हा तिथल्या प्रशासनाला माहित झालं की बाबासाहेबांनी एक कृती केली आहे, तेव्हा बाबासाहेबांना नोटीस पाठवण्यात आलं की तुम्ही काय केलं याचं स्पष्टीकरण तुम्हाला उद्या द्यावं लागेल. स्पष्टीकरण दिलात नाही तर तुमची हकालपट्टी या विद्यापीठातून करण्यात येईल. बाबासाहेब दुसऱ्या दिवशी उभे ठाकले आणि बाबासाहेबांनी जेव्हा स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली, बाबासाहेब म्हणाले की पहिली ओळ मी मान्य केली, आम आदमी पैदा होता है मर जाता है, सर्वसामान्य माणसं जन्माला येतात, जगतात आणि एक दिवस मरून जातात, महापुरुष पैदा होता है जो कभी नहीं मरता, या मताशी मी प्रामाणिक, मी याला माझं मत नाही, याला मी सहमत नाहीये. कारण बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की जोपर्यंत त्या महापुरुषाच्या विचारावर चालणारी माणसं जिवंत आहेत, जोपर्यंत त्या महापुरुषाचे विचार समाजामध्ये जिवंत आहेत, जोपर्यंत त्या विचारांचे खंदे समर्थक या समाजामध्ये जिवंत आहेत, तोपर्यंत तो महापुरुष जिवंत आहे. ज्या दिवशी त्या महापुरुषाचे विचार संपले, ज्या दिवशी त्या महापुरुषाच्या विचारावर चालणारी माणसं संपली, समजून जायचे की त्या महापुरुषाचं अस्तित्व सुद्धा संपलं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या महापुरुषाची आज मला फार आनंद वाटतो या गोष्टीचा. आज जिकडे तिकडे बघावं की जयंती उत्सव फक्त 1 दिवसासाठी असते, 14 एप्रिल, आणि ते एवढं धूमधडाक्यात नाचून, मी मान्य करतो आपण केलीच पाहिजे, जयंती साजरी केलीच पाहिजे, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगणं आहे की दारू पिऊन जर तुम्ही त्या जयंतीमध्ये नाचत असाल, एखादा नशाबाजी करून तुम्ही नाचत असाल, अश्लील गाणे वाजवून जर तुम्ही त्या ठिकाणी नाचत असाल, तर माफ करा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच नव्हे तर सर्व महापुरुषांचा अपमान करता. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज वैचारिक जयंती तुम्ही साजरी करतात, विचारांची जयंती तुम्ही साजरी केल्या. 14 एप्रिल म्हणजे आपला पॉवर हाऊस आहे. या दिवशी आपल्याला स्वतःला चार्जिंग करायचे आणि वर्षभर त्या नियमांप्रमाणे त्या गतीनं आपल्याला चालता यावं, म्हणून तुम्ही एक वैचारिक जयंती साजरी करतात. हा सगळ्यात मोठा दृष्टिकोन मला तुमच्या जयंती निमित्तानं मला दिसलाय. या गोष्टीचा मला फार जास्त आनंद होतोय. आणि समाज जसजसा पुढे जातो, आपली लेकरं जसजशी पुढे होत जातात, मोठी होत जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापुरुषांच्या आदर्श डोळ्यांपुढे ठेवून जातात, तसं आपला समाज तेवढा जास्त बळकट होतो. लक्षात ठेवा. मी इकडे बघितलंय चैत्यभूमीला
इकडे आमच्या नागपूरला दीक्षाभूमीला 6 डिसेंबरच्या दिवशी बरेच लोक अभिवादन करण्यासाठी येतात. 10 ऑक्टोबरला सुद्धा बरेच लोक तिथे येतात. मला एक गोष्ट त्या ठिकाणी जाणवली. मी सुद्धा गेलो एक दोनदा तिथे. घरी लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आपण पाहतो. मला त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी 3 प्रकारची लोक येतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, तथागतांना अभिवादन करण्यासाठी. पहिले असतात शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या सर्व माता माऊल्या असतात, पुरुष मंडळी सुद्धा असतात. आणि ते पहिल्यांदा काय करतात, बुद्ध विहाराकडे जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तथागतांच्या समोर मेणबत्ती लावतात, त्यांना फुलं वगैरे चढवतात आणि अभिवादन करतात. हे पहिले अनुयायी बाबासाहेबांचे. दुसरे अनुयायी बाबासाहेबांचे मला ते दिसतात जे सेवा कार्यामध्ये गुंतलेले असतात. तुम्ही खरी अनुयायी आहे. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडावा म्हणून तुम्ही मागे पुढे करता, त्यांच्या एवढा सुंदर कार्यक्रम पार पडावा म्हणून एवढी मेहनत घेता, तुम्ही खरी अनुयायी आहे. हे दुसरे अनुयायी झाले. आणि तिसरे अनुयायी ते असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, जे पुस्तकं खरेदी करण्यासाठी त्या स्टॉलवर गर्दी करतात. मला जर कोणी विचारेल ना की तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे अनुयायी कोण आहेत बाबासाहेबांच्या विचारांचे, मी तर जाहीरपणे सांगेन की पहिल्या गटात मला तेवढं काही आवडत नाही, पण दुसऱ्या गटातली जी लोक आहेत बाबासाहेबांचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडावं यासाठी सेवा कार्य करणारे जे अनुयायी आहेत ते, आणि दुसरे म्हणजे पुस्तकांसाठी गर्दी करणारी अनुयायी, म्हणजे हे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की मी काही पुतळ्यांमध्ये तुम्हाला सापडणार नाही, मी सापडणार त्या पुस्तकांमध्ये, मी सापडणार त्या विचारांमध्ये, आणि त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकामध्ये. मला इतकं सुंदर वाटलं की फोटो सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली की बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं घेण्यासाठी हजारो लोकांची लाईन लागली आहे दीक्षाभूमीवर, हजारो लोकांची. म्हणजे विचार करा, भारतातला सगळ्यात मोठा असा समाज आहे जो पुस्तकांसाठी लाईन लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की माझ्या देशातले जे मंदिराबाहेर लागणाऱ्या रांगा जे आहेत हे जेव्हा पुस्तकालयाच्या आणि ग्रंथालयाच्या बाहेर लागतील तेव्हा माझ्या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. आणि आज तोच समाज, शेणाचे हात लावले पेनाने असे वामनदादाने लिहिले होते, आज तोच समाज पुस्तकांसाठी एवढी गर्दी करतोय. ती गर्दी काही 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ यासाठी गर्दी नव्हती, ती कोणी मंदिरासाठी गर्दी नव्हती, ती गर्दी होती पुस्तकांच्या खरेदीसाठी. आणि ही आपल्या समाजाची झालेली सगळ्यात मोठी प्रगती लक्षात ठेवा. आज बघा बौद्ध समाज एवढी मोठी प्रगती करतोय, पुढे वाटचाल करतोय, आज मोठमोठ्या पदावर बौद्ध समाजातले लोक भेटते आहेत. याच्या मागे कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवलाय आणि पुस्तकांचे आचरण आपल्या मनामध्ये ठेवले. माझ्या घरी एकदा लाईव्ह टेलिकास्ट सुरू होता, एक जण आला आणि म्हणाला अरे कशाला जात असतील म्हणे चैत्यभूमीला, दीक्षाभूमीला, हजार लोकांची गर्दी असते, पाय ठेवायला जागा राहत नाही, झोपण्याची व्यवस्था नाही, काय नाही, कशाला जातात कशाला म्हणून. मी त्या दिवशी त्याला सांगितलं की बघा काहीतरी मिळतं म्हणून तिथं बाबासाहेब ते हे लोक जात नाही, तर आम्हाला जे मिळालंय आणि ज्यांच्यामुळे मिळालंय त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ते जातात. आणि बघा असं म्हणलं जाते की जेव्हा 6 डिसेंबर बाबासाहेबांचा जेव्हा महापरिनिर्वाण झाला आणि वाऱ्यासारखी जेव्हा बातमी देशभर पसरली, वाऱ्यासारखी, तेव्हा बघा प्रत्येक माणसाच्या काळजाचा ठोका चुकला होत्या मिनिटाला. वाऱ्यासारखी बातमी पसरली आपल्या भारतामध्ये, जगामध्ये की आता दिनांच्या वाली राहिला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता आपल्यात राहिले नाही. आणि ज्या माणसाला हे जेव्हा जेव्हा कळालं त्याला मिळेल त्या साधनानं मुंबईकडे त्यानं धाव घेण्याचा प्रयत्न केला. असं म्हटलं जाते की 6 डिसेंबरच्या दिवशी सगळ्या ट्रेन, सगळ्या बसेस पूर्ण फुल होत्या. कोणी माझा बाप गेला म्हणून रडत होता, कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होता. आणि एवढा दुःख, एवढा भयानक होता तो दृश्य, मी जेव्हा कधीतरी वाचतो माझ्या डोळ्यामध्ये असू येतात. आणि हे सगळं घडत असताना बाबासाहेब आंबेडकरांचे देह जेव्हा, तो पार्थिव शरीर जेव्हा त्या चंदनाच्या सुगंधी लाकडावर ठेवण्यात आलं होतं आणि जेव्हा अग्नी देण्यात आली तेव्हा बाबासाहेबांच्या त्या अग्नीमधून निघणारी जी एक एक जी ज्वाळा होती ती आजही आपल्या समाजाला प्रेरित करते आणि सांगते की बाळांनो, माझ्यासाठी रडू नका, माझ्यासाठी अश्रू ढाळू नका, पण मी जो हा समतेचा गाडा इथवर आणलाय, नेता आलं ते पुढे न्या, पण मागे मात्र आणू नका. शिका, संघटित आणि संघर्ष करा. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंचशील नवयुवा संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेला आपल्या समाजासाठीचा जो स्वप्न होता तो समतेचा गाडा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, पुढे आणण्याचा प्रयत्न करताय, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट मला वाटते. आणि त्यासाठी सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे, सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे मंडळासाठी. बिचारी सगळी कामाधंद्याची पोर आहेत, सगळी नोकरी पेशाची माणसं आहेत, पण तरी वेळात वेळ काढून आपल्या बाबासाहेबांसाठी, महापुरुषांसाठी त्यांचे विचार जिवंत राहिले पाहिजे म्हणून काम करतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज लोकांकडे वेळ राहिली नाही आहे, पण वेळात वेळ काढून ज्या सुरुवातीला मी सांगितलं आपल्या समाजासाठी वेळ काढायची नसतो, समाजासाठी वेळ द्यायची असते, ही आपली जबाबदारी आहे. आणि एक सरता शेवटी जाताना एक मी सांगेन की एकच आहे की माझ्या गेल्यानंतर माझ्या आडनावाने माझी जात शोधू नका. नाहीतर कसं आहे, आपल्याला माणसाच्या आडनावाला जातीचा ठपका असतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, किरण कुमार मडावी सर आहेत यवतमाळचे,
आणि माझी मैत्रीण आहे इथे बसलेली प्रतीक्षा काटकर, विद्रोही कवयित्री आहे. आणि ते किरण कुमार मडाविसरात गझलकार आहेत यवतमाळचे. त्यांच्या ओळी आहेत की जातीत कोणत्या तू घेणार नोंद माझी. बाबासाहेब शेवटपर्यंत सांगत राहिले, मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय आहे. आणि म्हणून मलाही सांगावं लागतंय आणि मी मानतो या गोष्टीला, मी प्रथम आणि अंतिमतः भारतीय आहे. माझा धर्म माणुसकीचा आहे. आणि म्हणून ते किरण कुमार मडाविसर लिहितात, जातीत कोणत्या तू घेणार नोंद माझी. अरे जातीत कोणत्या तू घेणार नोंद माझी. डोक्यात भीम माझ्या रक्तात रे शिवाजी. डोक्यात भीम माझ्या रक्तात शिवाजी. आणि कागदोपत्री जर समजून घ्यायचं असेल तर मी ओबीसी समाजाचा मुलगा आहे आणि सर्वसामान्य एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा मुलगा आहे. आणि मी गर्वाने सांगतो की मी ओबीसी समाजाचा आहे. का? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एसटी समाजानंतर सगळ्यात जास्त विचार जर कोणत्या समाजाचा केला असेल तर तो माझ्या ओबीसी समाजाचा केला. आणि म्हणून जेवढे उपकार एससी एसटी समाजावर बाबासाहेबांचे आहेत तेवढेच उपकार माझ्यावरती, माझ्या समाजावरती सुद्धा आहेत. आणि म्हणून ते उपकाराची परतफेड म्हणून बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी मला असं वाटते. सरत्या शेवटी जाताना आणि विचारपीठाची रजा घेताना मला एवढंच तुम्हाला सांगावंसं वाटेल की मला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केलात, मला एवढ्या सुंदर लोकांसमोर बोलण्याची संधी दिली. नाहीतर बघा आज लोकांकडे वेळ राहिली नाहीये ऐकायची, बोलायची. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की एवढी सुंदर वैचारिक जयंती आपण लालगुडासारख्या एका छोट्याशा खेड्यागावामध्ये साजरी करताय. चांगले महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करताय. आणि एक तुम्हाला सांगणं आहे माझं की जयंती उत्सवाच्या निमित्तानं पुस्तकांचं भरपूर वाचन करा. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून जेव्हा मी पहिल्यांदा आमच्या गावात म्हणा किंवा आमच्या परिसरामध्ये, आमच्या नात्यांमध्ये, आमच्या घरात नात्यांमध्ये आजपर्यंत कधी कोणाच्या घरी बाबासाहेबांची फोटो नव्हती. आजपर्यंत कधी तथागत बुद्धांची फोटो नव्हती, महात्मा फुलेंची फोटो नव्हती. बाबासाहेबांचे फोटो जेव्हा आम्ही आता 4-5 वर्षांच्या आधीपासून जेव्हा लावणं सुरू केलं, एक व्यक्ती आला, आमच्या नात्यातलाच माणूस होता आणि म्हणाला, तुम्ही जय भीम आले का म्हणे. म्हटलं म्हणजे समजलं नाही. म्हटलं नाही, बाबासाहेबांची फोटो आहे ना म्हणे तुमच्या घरी, तथागतांची फोटो, तुम्ही जय भीम आले का. मला त्या दिवशी गोष्टीची मला खंत वाटली की बाबासाहेबांना आम्ही फक्त जातीपुरता आणि एका धर्मापुरता मर्यादित करून ठेवलाय. आणि म्हणून त्या दिवशीपासून मला असं वाटलं की नाही, जाती पलीकडले, धर्मापलीकडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं हे मी माझे कर्तव्य समजतो. लक्षात ठेवा. आणि पुस्तकांच्या निमित्तानं ते तुम्ही करा. एक सरते शेवटी सांगताना मला सांगणं आहे की एक शेवटी आहे, एक पुस्तक आहे माझी, प्रभावी बोला आणि जग जिंका. कार्यक्रमाच्या शेवटी ते पुस्तक तुम्ही विकत घ्या हे मला तुम्हाला सांगणं आहे. बरेच लोक म्हणतात, मला फोन येतात महाराष्ट्रभरातून की मला सर आम्हाला सुद्धा भाषण करायचे, व्याख्यान करायचे आहे, पण प्रत्येकाला फोन करणं आणि त्या पद्धतीने रिप्लाय करणं काही पॉसिबल नाही. त्यासाठी म्हणून आम्ही पुस्तक लिहिलंय. मी जेव्हा 23 वर्षाचा होतो, 22-23 वर्षाचा असेल, तेव्हा माझी पहिली पुस्तक प्रकाशित केली. आणि म्हणून मला असं वाटतं की पुस्तकाच्या माध्यमातून हजारो कॉपी महाराष्ट्रभरामध्ये गेल्या. मला वाटतं की ती तुम्ही पुस्तक कार्यक्रमाच्या शेवटी विकत घ्यावी आणि बाबासाहेबांची खरी वैचारिक जयंती पुस्तक वाचून तुम्ही साजरी करावी असं मला वाटतं. जास्त फार काही कॉपी आणले नाही, माझ्या सहकारी आहे, त्याच्यासोबत तुम्ही संपर्क करून ते पुस्तक मिळवून घेऊ शकता. आणि शेवटी फक्त एवढंच तुम्हाला सांगेल की बाबासाहेबांचे, फक्त बाबासाहेबांचेच नव्हे तर सर्व महापुरुषांच्या पुस्तकांचे तुम्ही वाचन करा, आपल्या लेकरांच्या हातामध्ये द्या. त्या लेकरांच्या हातातून मोबाईल फोन का बाजूला ठेवा, पुस्तकं त्यांच्या हातामध्ये द्या. प्रेरणेचे स्रोत बाबासाहेब त्यांच्या डोळ्यापुढे ठेवा, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. आणि सरत्या शेवटी जाताना एक वंदना आपण घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण घेऊ. सगळ्यांनी एक टाळी द्यायची, म्हणजे मला तुला सुद्धा चांगलं वाटेल. मिलिंद दादा शिंदे यांनी फार सुंदर गायलंय. बुद्धीच्या सागरात, एक टाळी द्याल तर मला चांगलं वाटेल. बुद्धीच्या सागरात मंथन भीमात होते, समतेच्या भावनात चंदन भीमात होते. बुद्धीच्या सागरात, बुद्धीच्या सागरात, मला तर गाणं लक्षात येऊन नाही राहिलं, ते करतो थोडासा प्रयत्न करतो. बुद्धीच्या सागरात मंथन भीमात होते, बुद्धीच्या सागरात मंथन भीमात होते. पुढं काय, तालात जीवनाच्या विषमता नांदली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाच्या क्रांती करून गेला, निधड्या मनाच्या मोठा होऊन सिंह गेला. दीपविल कैक ज्ञानी माझ्या दुरंधराने, दीपविल कैक ज्ञानी माझ्या दुरंधराने. इतिहास घडविला माझ्या युगंधराने, ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची,
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची, दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा, विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला, भीमराव माणसाला माणूस करून गेला, भीमराव माणसाला माणूस करून गेला. मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, मला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, मला क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुलेंच्या, मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मला छत्रपती संभाजीराजेंच्या मनापासून धन्यवाद. एवढे बोलतो आणि आपल्या शब्दांना ठिकाणी विराम देतो. आपण सगळ्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, आपण मला एवढं प्रेमळपणाने ऐकून घेतलं, त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि आपल्या शब्दाने एक विराम देतो. शेवटी जाताना फक्त एवढं म्हणेन, एक शायरी बोलतो आणि त्याच्यानंतर सांगतो, सर्व कार्यक्रमाचे जे आयोजन समिती आहे त्यांना फक्त एवढं, ह्या जेवढ्या ओढी आहेत त्यांना समर्पित आहे की मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. शायरी दादा तुमच्यासाठी आहे. आणि शायरी सांगत असताना एक कसा शायरीचा एक नियम असतो, कोणता, की एखादा जर शायरी सांगत असेल ना तर मधामध्ये वाह म्हटलं पाहिजे, नाहीतर आमचे काम झालं बामणासारखं. तो जोपर्यंत स्वाहा म्हणत नाही तोपर्यंत हवनात टाकत नाही. आम्ही हाताचा इशारा केला नाही तर हे वाहही म्हणत नाही. हाताचा इशारा केला की वाह म्हणायचं, म्हणजे मला कनेक्शन पोहोचते की मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. क्या बात है. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए जो दरिया तो समंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, अरे पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. आणि फक्त एकच म्हणायचं, कोणी जर आपल्याला कमी समजण्याचा प्रयत्न केला त्याला एकच म्हणायचं की अभी सूरज डुबा नहीं जराशी शाम तो होने दो, अभी सूरज डुबा नहीं जराशी शाम तो होने दो, मैं खुद लौट जाऊंगा मुझे नाकाम तो होने दो, और मुझे बदनाम करने का बहाना ढूंढते क्यों हो, अरे मैं खुद हो जाऊंगा बदनाम, पहिले मेरा नाम तो होने दो. आणि म्हणून स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी लढा, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी झगडा, एवढंच आशावाद बाळगतो. आणि समजू नका की आपली पहिलीच भेट आहे, अशा कित्येक तरी भेटीगाठी होत राहतील. जग गोल आहे आणि कधी ना कधी तरी आपण एकमेकाला आदळू आपटू आणि एवढा आशावाद बाळगतो. सरते शेवटी जाताना फक्त एवढंच म्हणेन की सितारों को आंखों में रोशनी बना कर रख लेना, दूर तलक रात ही रात होगी. टायमिंगचा बहुत इश्यू आहे तुमचा, टायमिंगवर वाह म्हटलं तर कनेक्शन बहुत पोहोचते. कि सितारों को आंखों में रोशनी बना कर रख लेना, दूर तलक रात ही रात होगी, मुसाफिर है हम भी मुसाफिर हो तुम भी, फिर इसी मोड़ पर मुलाकात होगी, फिर इसी मोड़ पर मुलाकात होगी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय संविधान, जय भारत.